नमस्कार, मी सागर देवरे आणि कॅमेरावर आहेत अनेक चाळके. आपण पाहत आहात माय MTV चॅनल. आज आपण बोलणार आहोत सह्याद्रीच्या एका अदम्य योद्ध्याबद्दल, ज्याने इंग्रजांच्या 20,000 सैन्याशी झुंज देत 20 वर्ष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्याचा भगवा फडकता ठेवला. या योद्ध्याचं नाव आहे जनजातीय क्रांतिकारी वीर राघोजी भांगरे. 1830 ते 1848 या काळात संपूर्ण महाराष्ट्र इंग्रज सत्तेखाली शांत बसलेला दिसत होता. पण नाशिक जिल्ह्याच्या डोंगरामध्ये प्रवरा मुळा नदीच्या खोऱ्यात एक नाव घुमत होतं. ते नाव होतं राघोजी भांगरे यांचं. महादेव कोळी समाजात जन्मलेले क्रांतिकारी रत्न म्हणजे जनजातीय स्वाभिमानाचं प्रतीकच होतं. इंग्रजाच्या अत्याचाराला, कराच्या अन्यायाला आणि स्वराज्याच्या अपमानाला उत्तर म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीसह स्वातंत्र्याचा डोंगरातला रणसंग्राम सुरू केला. राघोजींच्या लढ्याची तीव्रता किती होती हे आपल्याला ब्रिटिश गॅजेट मधूनच कळतं. 1883 सालच्या अधिकृत दस्तऐवजात इंग्रजांनी लिहिलं आहे, कोलीज ऍक्टिव्हिटी, फिअरलेसनेस अँड लव्ह ऑफ रॉबरी वेर फॉर मेनी इयर्स द चीफ ऑब्स्टॅकल्स टू द सेटलमेंट ऑफ द डिस्ट्रिक्ट. वन कोली आउटलॉ whose name is still fresh in the district. It was राघोजी भांगरेज ऑफ नाशिक. स्वातंत्र्यवीरांना दरोडेखोर म्हणणं ही त्यांची पद्धतच होती. पण या शब्दाच्या ओळीतूनच राघोजींचा प्रभाव, त्यांचा दरारा आणि इंग्रजांच्या मनातली भीती दिसून येत होती. राघोजींच्या मृत्यूनंतर 35 वर्षांनी सुद्धा इंग्रज अधिकारी लिहित होते की राघोजीचे नाव अजूनही नाशिक जिल्ह्यात ताजं आहे आणि शांतता अजून प्रस्थापित झालेली नाही. राघोजींचे वडील रामजी भांगरे हे हिंदवी स्वराज्याचे पाईक होते. सातारा गादीच्या छत्रपतीचं साम्राज्य पडल्यानंतर इंग्रजांनी रामजींना राजूरची सुबेरी देऊ केली, पण त्यांनी ती ठामपणे नाकारली आणि म्हणाले की आम्ही सुभेदार नव्हे, आम्ही स्वराज्याचे सैनिक आहोत. या धैर्यासाठी इंग्रजांनी त्यांना पकडून अंदमानात जन्मठेप दिली. याच शौर्यवान क्रांतीचं बी त्यांच्या रक्तात होतं. त्यांचा मुलगा राघोजी हा त्यांच्या ज्वालाग्राही बीजाचा अंकुर होता. तरुण राघोजीला इंग्रजांनी नोकरी दिली. त्याच्या पराक्रमाला थोडी सत्ता, थोडा मान मिळेल तर तो शांत बसेल असा त्यांचा भ्रम होता. पण सह्याद्रीचा वाघ गळ्यात पट्टा बांधून राहील का? एका इंग्रज अधिकाऱ्याच्या गळा घोटून त्याचा शस्त्रगार आणि बंदुका हस्तगत करून राघोजींनी बंड पुकारलं. त्याच क्षणी सह्याद्रीच्या दरातून हर हर महादेवची गर्जना घुमली आणि इंग्रजी सत्तेचं हृदय दडपलं. 1830 साली जुन्नर परिसरात राघोजींच्या केवळ 1000 योद्ध्यांनी इंग्रजांच्या 20,000 सैनिकांना रोखून धरलं. ती लढाई इतकी तीव्र होती की इंग्रजांच्या 15,000 फौजा मातीमोल झाल्या. अशा युद्धानंतर इंग्रजांनी आपला पराभव मान्य केला नाही. पण 1883च्या गॅजेटमध्ये महादेव कोळ्यांबद्दल इंग्रजांनी लिहिलं की कोलीज आर पीसफुल पीपल बट इन डिस्ट्रेस देअर वॉरलाइक अँड नेचर कम्स आउट अँड इवन द फिअर ऑफ डेथ डज नॉट कीप देम क्वाईट. म्हणजेच हे तसे शांत लोक असतात, पण संकट काळात किंवा दुष्काळात यांच्यातला योद्धा बाहेर येतो आणि मग मरणाचे भय देखील त्यांना शांत करू शकत नाही. वीर राघोजी भांगरे यांनी जवळपास 20 वर्ष सह्याद्रीतून स्वराज्याची ज्योत जिवंत ठेवली. प्रवरा, मुळा, हरिश्चंद्रगड, अलंकुलम या गडावरून त्यांच्या हर हर महादेवचा आवाज घोषणांचा दुमदुमत राहिला. त्यांच्या संघटित लढ्यामुळे अनेक जनजातीय समाजांनी एकत्र येऊन इंग्रजांच्या विरोधात प्रतिकार सुरू केला. या काळात सातारचे छत्रपती प्रतापसिंग महाराजांचे दूतही राघोजींना भेटले. पुन्हा स्वराज्य प्रस्थापित करण्याची एक मोठी योजना आकार घेत होती. पण दुर्दैवाने हा डाव यशस्वी झाला नाही. इंग्रजांना राघोजींचा थरकाप होता. त्यांनी गुप्तहेर पाठवले, गावागावात छावण्या उभारल्या. त्यांच्या आईलाही पकडून छळ करण्यात आला, पण तरीही तिने मुलाचा ठाव ठिकाणा सांगितला नाही. इंग्रजांनी त्यांना अत्याचार करून झुकवू शकले नाही. अशा आईच्या उदरातून जन्मलेला पुत्र न झोपणारच असेल. शेवटी पंढरपूर येथे साधूच्या वेशात राहणाऱ्या राघोजींना इंग्रजांनी फसवणुकीने पकडले. खोटा नाटा खटला रचून कोणतीही ठोस साक्ष नसताना 1848 साली ठाण्यात फाशी देण्यात आली. पण या फाशीने इंग्रजांचे हवे तसे यश मिळाले नाही, कारण मृत्यूने फक्त त्यांचं शरीर घेतलं, पण राघोजींचा आत्मा सह्याद्रीच्या कडेकपारामधून हर हर महादेवची गर्जना देत आजही गुंजतोय. राघोजींच्या लढ्याने जनजातीय समाजाला नवं भान दिलं. स्वाभिमान, धैर्य आणि स्वराज्यप्रेम या तिन्ही गोष्ट त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसतात. आज त्यांच्या जयंतीच्या औचित्याने आपण त्यांच्या गाथा ऐकत आहोत. तेव्हा इंग्रजांच्या गॅजेटमध्ये लिहिलेला तो वाक्यांश आठवतो की राघोजीज नेम इज स्टील फ्रेश इन द डिस्ट्रिक्ट. हो, राघोजींचं नाव आजही ताजं आहे, कारण तो केवळ इतिहासात नाही तर स्वाभिमानाचा श्वास आहे. वीर राघोजी भांगरे हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक आहे. त्यांनी दाखवून दिलं की स्वातंत्र्य ही कोणाची देणगी नसते, तर ती रक्तानं, पराक्रमानं आणि बलिदानानं मिळते. त्यांनी आपल्या जनजातीय समाजासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी झुंज दिली.
जनजातीय क्रांतिकारी वीर राघोजी भांगरे यांचा अदम्य शौर्याची ही गाथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि महा एमटीबीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.